MC अध्यक्ष अजिंक्य नाईक आपल्याबरोबर आहेत. आपले त्याच्याकडून जाणून घ्या सर, विजयी या सर्व विजयाकडे सर्वांचं लक्ष होतं कारण की अनेक घडामोडी त्याच्या आधी घडल्या होत्या. शरद पवार गट असेल, आशिष शेलार गट असेल, एक होणं आणि पुन्हा वेगळं होणं. कारण की सकाळी वेगळं चित्र दिसलं, काल रात्रीपर्यंत सर्व एक होते, पण सकाळी जरा वेगळं चित्र झालं. काय घडलं असं? मला वाटत नाही असं काही घडलं. इलेक्शन असेल तर 2, 3, 4 गट MCA मध्ये नेहमीच तुम्हाला बघायला मिळतात. मैदान क्लब सेक्रेटरीज आमचे हुशार आहेत, त्यांना माहिती आहे क्रिकेटसाठी कोण काम करतं आणि त्यांनी या निवडणुकीत सुद्धा योग्य कॅन्डिडेट्सना निवडून दिले. कारण कालपर्यंत व्हिडिओ व्हायरल होत होते का आम्ही एकत्र आहोत आणि अचानक रात्री असं काय झालं की सकाळी वेगळे वेगळे पोस्टर दिसतात, वेगळे पॅनलचे पॅन कार्ड दिसले. नाही, सर्व आम्ही एकत्रच काम करत आहोत. आम्ही सगळे एका पेजवर आहोत. याच्या आधी सुद्धा आम्ही एकत्र निवडणुका लढल्या आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक ही दरवेळी वेगळी असते, ती यावेळी काही वेगळी दिसण्यात आली. काही राजकीय रंग दिसला. नाही, सगळे राजकीय नेते जेवढे आहेत ते क्रिकेटसाठी एकत्र येतात आणि क्रिकेटमध्ये कधीच राजकारण आणत नाही. सर, 1.5 वर्ष तुम्ही काम करतायत, चांगलं काम करतायत, चांगलं समोर येते, पण येणाऱ्या पुढच्या काळात काय महत्त्वाचं काम का असतं क्रिकेटसाठी? बघा, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक शहरामध्ये आम्हाला सॅटेलाइट अकॅडमी सेटअप करायची आहे. आम्ही ठाण्यामध्ये आत्ताच आम्ही एक जागा रजिस्टर्ड केली आहे, ठाणे महापालिकांनी दिली आहे. असे अनेक वेगळे डिसिजन्स आम्हाला घ्यायचे आहेत. इंटरनॅशनल स्टँडर्डचं स्टेडियम आम्हाला करायचं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी मागे घोषणासुद्धा केली होती, त्याच्यावर आम्ही काम करू. येणाऱ्या काळात मुंबईचे कसे भारताला जास्तीत जास्त प्लेयर खेळता येतील, टेक्नॉलॉजीचा कसा चांगला वापर करता येईल, मैदान क्रिकेट कसं सुधारता येईल, मैदानं कशी अजून वाढवता येईल, असे अनेक उपक्रम आमच्या मनात आहेत, डोक्यात आहेत. आणि अपेक्स काउन्सिल मेंबर्स हे सगळे क्लब सेक्रेटरीज आहेत, त्यांना मैदानातल्या सगळ्या छोट्या बारीक गोष्टी माहिती आहेत, तर त्याच्यावर आम्ही काम करत राहू आणि याच्या आधीसुद्धा आम्ही त्याच्यावरच काम करत इथपर्यंत पोहोचलो आहोत. नक्कीच आपल्याला आवाड सर आहेत, त्यांच्याकडे जाणून घ्या. सर, मोठी जिम्मेदारी तुमच्यावर पडली उपाध्यक्ष पदाची, कसे प्लॅनिंग असणार पुढचे? आणि याच्याकडे प्लॅनिंग सांगितल्यावर उपाध्यक्ष त्यांच्या मदतीला जातील. माझी काही वेगळी प्लॅनिंग नसणार आहे. अध्यक्षांची जी प्लॅनिंग असेल तीच माझी प्लॅनिंग असणार आहे. सर, ह्याच्यामध्ये आज जी इलेक्शन सर्वांचं लक्ष लागलं होतं कारण की पहिले युती, मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक आहे, सगळ्यांचं लक्ष नाही, लागणार. पहिले युती नंतर सकाळी वेगळं रूप असं काय नाही, असं तुम्हाला वाटतं? आम्ही दोघंही पवार शेलार पॅनलचेच होतो आणि आहोत आणि राहू. नक्कीच असं काही नव्हतं का युती तुटली वगैरे. आम्ही दोन्ही एकाच पॅनलचे आहोत असं आव्हाडांनी म्हटलेलं आहे, पण तरी पण कुठेतरी सकाळी पोस्टरबाजी, त्यानंतर पॅनलचं पोस्टर वाटणं, त्या पोस्टरमध्ये वेगवेगळे पॅनलची नावं, आशिष शेलार आणि शरद पवार गट असे वेगवेगळे पॅनलचं पॅम्पलेट वाटणं, ह्या सर्व गोष्टी समोर आल्या होत्या. त्यामुळे रात्री असं अचानक काय घडलं ज्याच्यामुळे ही युती तुटली किंवा ही जी जुळवाजुळवी तुटली, ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आणि हे कारण नक्की काय, ह्या शोधामध्येच सर्वांचा आजचा दिवस गेलेला आहे. खरं तर निवडणूक झालेली आहे, परंतु ह्याच्या मागचं कारण अजून गुलदस्त्यात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कपिल राव, जी मीडिया, मुंबई.